परभणीत पालकमंत्री यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अनुषंगानं कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे। जिल्ह्याभरातून प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे। जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अनेक या ठिकाणी अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री आपल्या सोबत आहे। दीदी, आज कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, नेमके किती प्रमाणपत्र वाटप करण्यात आले परभणी जिल्ह्यातून? प्रत्येक तालुक्यातून 5-5 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। एकूण किती अर्ज आले होते साहेब आपल्याकडे आणि आज वितरित करण्यात आले, तर अजून वितरित कधी करण्यात येणार आहे? याच्यामध्ये आज आलेचा जो आपला मुद्दा आहे ना, हा प्रत्येक तालुक्यामध्ये आता हे प्रातिनिधिक स्वरूपात जे अर्ज आले तेवढ्यांना आपण वाटप केले। अर्ज करणं ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, त्यामुळे प्रत्येक दिवशी नव्याने अर्ज येतील। नव्याने आता याच्यात नवीन काय आहे, हैदराबाद गॅजेटमुळे आपण जे म्हणताय की हैदराबाद गॅजेट काय, हैदराबाद गॅजेटमुळे एवढाच ॲडिशनल मुद्दा आहे की स्थानिक स्तरावर ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि कृषी सहाय्यक ही एक समिती सहाय्य करण्यासाठी नेमलेली आहे की जे त्यांचा अहवाल देईल आणि त्याच्या आधारे आणि प्रत्यक्षात फायनली जे पण कायदा आहे जातीचे दाखले देण्यासाठी त्याच्या सर्व तरतुदी विचारात घेऊनच दाखला दिला जातो आहे, तो यापुढेही दिला जाईल। आज जे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले त्यामध्ये हैदराबाद गॅझेटनुसारच वाटप करण्यात आले का जुन्या पद्धतीने वाटप? मी सांगतो की हैदराबाद आणि जुनं असा कुठलाही फरक नाहीये। ज्याचे सबळ पुरावे आहेत अशा लोकांना आपण दिलेलं आहे। पूर्वी जे पुरावे होते त्याला आणखी एक ॲडिशनल आधार हैदराबाद गॅजेट आहे। केवळ हैदराबाद गॅजेटच्या आधारे वेगळा दाखला दिला जात नाही। इतर सर्व पुरावे, त्याची वंशावळ, त्याच्या कुटुंबातल्या इतर सगळ्या संबंध, या सगळ्या गोष्टी पूर्वी पाहिल्या जात होत्या, आताही आपण ते पाहतो आहे आणि त्याचा आधार घेऊनच दाखले दिले जात आहेत। दीदी, खरं तर मराठा समाजाचा प्रचंड आग्रह होता कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटनुसार, मग त्या अनुषंगाने आज काही प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत का आणि काही आवेदन आले होते का जिल्ह्यामध्ये आपल्या? आताच आपल्याला जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलंय की जेवढे पहिल्यापासून आता म्हणजे ही मला वाटतं 2-2.5 वर्षापासून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळे जसे पुरावे मिळतील तशा पद्धतीने सर्टिफिकेट देतोय। आज काही हैदराबाद गॅझेटनुसार काही प्रमाणपत्र वितरित झालेत नाही? हैदराबाद गॅझेटनुसार सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये जे काही झालेले आहे। साहेब, किती आले होते हैदराबाद गॅझेटनुसार आपल्याकडे आवेदन? आपण परत समजून घ्या की हैदराबाद गॅजेटनुसार एक सुद्धा प्रमाणपत्र आज हैदराबाद गॅजेट नमूद करून येत नाही। मला या कुणबी जातीचा दाखला पाहिजे, माझ्याकडे हे पुरावे आहेत। काही जणांनी ॲफिडेव्हिटमध्ये ते नमूद केलेलं असतं, कुणीतरी हैदराबाद गॅजेट सोबत जोडलेलं असतं। या दोन गोष्टी जोडल्या म्हणून ते वेगळं आणि ज्यांनी जोडलं नाही ते वेगळं, असं आपल्याला फरक करता येणार नाही। ज्याच्या बाबतीत सबळ पुरावे आले त्या बाबतीत दाखले दिले गेले। याच्या पुढे स्थानिक चौकशी करून जसं याच्या बाबतीत सगळे पुरावे येतील त्याप्रमाणेच दिले जातील। तर हैदराबाद गॅजेट हा असा आपण वेगळा इतर पुराव्यापेक्षा काढू शकत नाही, तो एक ॲडिशनल आहे, ॲडिशनल मुद्दा आहे, एवढंच आपण लक्षात घेतलं पाहिजे। जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री होते। खरं तर हैदराबाद गॅझेट आणि पूर्वीचा जो आहे असा काही मुद्दा नाही, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय। तर तुर्तास आज परभणीतून काही प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्राचे वितरण या ठिकाणी करण्यात आला। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।